डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास कर्ली, पवन देसाई, प्रियांका शरद विटकर आणि सुनंदा अनिल जमादार यांनी मतदारांच्या गाठीभेटीला वेग दिला आहे. शुक्रवारी उमेदवारांनी होम टू होम संपर्क मोहीम राबवत मतदारांशी संवाद साधला. स्वागतनगर, ताई चौक परिसरात होम टू होम प्रचार करत मतदारांना धनुष्यबाण चिन्हावर मत देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान श्रीनिवास कर्ली यांनी 5 वर्षात आपण मोठे काम केले असून भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी निधी न दिल्याने कामे राहिली असून ती कामे पुढील 5 वर्षात करू असे ते म्हणाले. यावेळी नागरिकांनी शिवसेनेला मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. नमस्कार, मी श्रीनिवास आशाप्पा कर्ली धनुष्यबाण या चिन्हावर उभा आहे आणि माझे सहकारी माझ्यासोबत पदयात्रेत विटकरताई उभे आहेत आणि आम्ही एकूण शिवसेना पक्षावर पवन देसाई आणि जमादारताई असे आम्ही 4 नगर म्हणजे उमेदवार या ठिकाणी होम टू होम प्रचार करत आहेत. आम्हाला या भागात पूर्वी मी या भागाचं नेतृत्व केले असल्यामुळे 20 वर्ष या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईन नव्हते, रस्ते नव्हते आणि दिवाबत्तीची व्यवस्था नव्हती. पण या 20 वर्षात ज्या पद्धतीने विकास पाहिजे होता त्या पद्धतीने विकास केलेला आहे. पण या ठिकाणी ड्रेनेज लाईन मोठ्या प्रमाणात झालेला आहे, रस्ते झालेले आहेत, सिमेंट रस्ते झालेले आहेत. पण आमदारांनी जर थोडंसं आधार दिला असता, आमच्या ज्या वेळेस आम्ही पत्रव्यवहार दिले, आमदारांना विनंती केली, तो निधी त्या ठिकाणी तुटपुंजी मिळाली. त्यावेळेस जर निधी मिळाली असती तर आता स्मार्ट सिटी ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने विकास दिसला असता. म्हणून आता त्या पक्षाऐवजी भाजपाऐवजी मी या ठिकाणी धनुष्यबाण एकनाथभाई शिंदे नगर विकास खाता त्यांच्याकडे असल्यामुळे त्या मोठ्या प्रमाणात निधी देऊ शकतात. महापालिकेला जर कोणाच्या निधीतनं विकास होत असेल तर एकनाथभाई शिंदेच्या माध्यमातून विकास होत आहे. म्हणून आम्ही त्या एकनाथभाईंच्या पक्षात येऊन या ठिकाणी नशीब आजमावत आहेत आणि नागरिकांचा प्रतिसाद आम्ही आता 3 दिवस झाला. परवा बुधवारी मोठी प्रमाणात रॅली निघाली, अभूतपूर्व रॅली. ह्या प्रभाग 19 मध्ये कोणाचीही निघाली नाही, त्या पद्धतीने निघाली. नागरिक उत्स्फूर्तपणे प्रत्येकाच्या घरातून 1-2 माणसं स्वतःहून त्या पदयात्रेत सामील झाले आणि आज या स्वागतनगर परिसरामध्ये आम्ही पदयात्रा करायला लागलो. नागरिकांचा ज्यावेळेस आम्ही चेहऱ्याचा हावभाव अभ्यास करतो त्यावेळेस त्यांचा उत्स्फूर्त आणि हसमुख चेहरा हा आम्हाला सांगून जातो की हा मतदान धनुष्यबाणालाच आम्ही टाकणार आहे असं आम्हाला त्या नागरिकांवरून दिसून येत आहे. सर्वप्रथम कर्ली मेंबर असेल किंवा वहिनी असेल, प्रियंकाताई किंवा पवन अण्णा देसाई असेल किंवा जमादारताई असेल, यांना सर्वांनी नागरिकांनी स्वतःच्या हातात निवडणूक घेऊन निवडून द्यावे ही त्यांना विनंती करतो. याचं कारण असं आहे की आपण गेल्या टाइमला जर बघितलं तर काय विकास झाला आणि काय नाही आपल्याला माहिती आहे. आणि बाकीच्या उमेदवारापेक्षा आपल्याकडे एक विजन आहे. त्या विजनमध्ये प्रथम क्रमांकाला रस्ते, गटार, नाले हे तर आहेतच. त्याचबरोबर लहान पोरांसाठी बगीचा करणे, युवकांसाठी व्यायामशाला करणे आणि महिलांनी जे आज बेडे कामगार करतात त्यांसाठी रोजगार निर्मितीसाठी काय काय पर्याय येतील, प्रत्येक योजना त्यांच्या घरापर्यंत कसं पोहोचण्यात येतील, हे आमचं प्रमुख अजेंडापैकी एक राहील. आणि एवढं विश्वास व्यक्त करतो की येणाऱ्या 5 वर्षानंतर जेव्हा शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील या टर्मला, येणाऱ्या 5 वर्षानंतर काया पलट कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे नीलमनगर प्रभाग क्रमांक 19 राहील असे विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. शिवसेनेकडून उभे राहिलेले आहे. एवढेच म्हणते की धनुष्यबाणाला मतदान करा. ఇక్కడ కర్లీ మయమ్మరు మన 1 నంబర్లా MRTSలా మంచిగా సుధారణ చేసిండు. దాని బదులు మాకేం అభ్యంతరం లేదు. శివసేన నిలిచిందే మంచిగా అయింది. శివసేన ఎందుకంటే అతని వ్యక్తి మంచిగా ఉన్నాడు. అందుకే మేము నగర సేవకులు నలుగురు మంచిగా ఉన్నారని మేము సపోర్ట్ చేస్తున్నాం. నాగరికం ఇంతే నా వినంతి.